मध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करत आहे। आता पाहूया महाराष्ट्रातील सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी विषयक घडामोडी आणि याचा हा थोडक्यात आढावा। वळूया पुढील बातमीकडे। अन्न व औषध प्रशासन अमरावती विभागाची कारवाई। जळगाव जामोद येथे केला 25 लाखाचा सुगंधित गुटखा जप्त। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अन्न व औषध प्रशासन विभाग अमरावती यांनी त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून बऱ्हाणपूर रोडवरील रसूलपूर फाटा नजीक बोलेरो पिकअप वाहन क्रमांक MH28BB 6887 तसेच 17,33,750 रुपयाचा गुटखा असा एकूण 25,33,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सदर गुटखा व बोलेरो पिकअप वाहन जळगाव जामोद पोलीस स्टेशनला आणून जमा केले। यामध्ये गुटखा वाहतूक करणारा आरोपी परमेश्वर निर्मळे देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा याला जळगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्यावर जळगाव जामोद पोलीस स्टेशनला विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे संयुक्त दक्षता मुंबई समाधान पवार, सहाय्यक आयुक्त दक्षता आनंद महाजन, सह आयुक्त अमरावती विभाग जयपूरकर, सहाय्यक आयुक्त बुलढाणा केदारे, अन्न सुरक्षा अधिकारी अमरावती विभाग संदीप सूर्यवंशी, गुलाब सिंग वसावे, रवींद्र सोळंके, वाहन चालक देशमुख बापू यांनी पार पाडून पुढील तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे यांच्याकडे सोपवला आहे। N4 न्यूज साठी संतोष कुलथे, बुलढाणा। मुंबई, पुणे, खानदेश, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका N4 न्यूजवर। नमस्कार, मी अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका किशोरी शहाणविज। N4 न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत। हे नवीन वर्ष, हे संक्रांत, या सगळ्यांच्या माझ्यातर्फे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत। N4 न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार। नमस्कार, मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल N4 न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं।